नमस्कार मंडळी. तर आज मी आले श्रीजा ब्युटी पार्लरमध्ये. इथले स्टुडंट माझा मेकअप करणार आहेत आणि शूटसुद्धा होणार आहे. तर बघूयात आजचा दिवस कसा जातो. आणि आज माझा पूर्ण मराठी लुक होणार आहे. म्हणजे ही साक्षी मला साडी नेसवणार आहे, माझा मेकअप करणार आहे आणि हेअरस्टाईलसुद्धा करणार आहे. तर बघूयात कसा माझा लुक. साडी आहे, हा शेला आणि हे सगळे दागिने. ब्लॅक कलरचं असते बघा. आता क्रिम्पिंग चालू आहे, म्हणजे हेअरस्टाईलच्या आधी क्रिम्पिंग केलं जातं. प्रॉपर हेअरस्टाईल बसते. हां, प्रॉपर हेअरस्टाईल बसायला पहिला क्रिम्पिंग करून घ्यायचे. हे मी पहिल्यांदा करते आयुष्यात. आणि लावताना पॅच लावू नको. ब्लेंडर तोच घेऊ नको. आता त्या साईडची या साईड वापर. आठवणीने ही साईड वापरायची, दुसरी साईड वापरायची नाही. नाहीतर आणि इथं येताना एकीनं पण विचार केला नाही की ब्लेंडर ओले करायचे काय. आता इथून पुढे जी फाउंडेशन घेणार तिनं तिचा ब्लेंडर ओला करून आणायचा. एकमेकीचा घ्यायचा नाही, एकमेकीचा घ्यायचा नाही. आर्या 4000 झालं पडायची नाही. आणि हे कुठं आहे सुनाई ना तिघी पण आत आहे. बेस झालाय सगळा संचिता नाही. थांब काढ हे काढ हे काढ ट्विस्ट काढ. तुझी काय हेअरस्टाईल आहे? आणि स्प्रे कुठं आहे? होल्डिंग स्प्रे कुठं आहे? ब्लॅक आणि सुनाई चेअर पाहिजे असेल तर इथे चेअर आहे एक्स्ट्रा. काय पाहिजे? तिकडे असतील अजून घ्या. किती जवळ आहेत? वॉलेट कलरचे फ्लावर्स आहेत. ते काय घेतलं मी तेच विचारलं होतं तुम्हाला. आता आदित्य आणि प्रसाद बरोबर. हो नाही. सगळा लुक झाल्यावर पहिला आता आरसा कुणालाच बघायला नाहीये. कुठल्याच मॉडेलच्या समोर आरसा का नाहीये त्या बघून नाही लय पांढरं झालं असं म्हणतात. पण ते त्याच्यासाठी आपण आरसे घेतलेले नाही पलीकडे. तर आजचा संपूर्ण दिवस खूप छान गेला. आम्ही आज खूप सारे व्हिडिओ बनवले, रील्स बनवले, फोटोज काढले. ते मी माझ्या इंस्टाग्राम पेजवर अपलोड करेनच. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.